भाई अभी अभी बिग बॉस देख के उठी हूँ एंड एक चीज तो मुझे समझ आ गई है कि फरहाना जितनी स्ट्रांग लड़की है ही नहीं बिग बॉस में। एंड ये अमाल, ओ माय गॉड, आई एम लिटरली डिस्गस्टेड। इतना गंदा घटिया गलीच नीच आदमी कैसे कोई हो सकता है? भाई तेरी लैंग्वेज है या क्या है? वो तेरे ना जुबान पे एक बटन लगा ले ताकि हम म्यूट कर सके इधर से। गॉड, यू आर सो ग्रॉस। नो डाउट तेरे फैमिली में इतने कॉम्प्लिकेशंस चल रहे हैं। ऐकलं, बघितला हा व्हिडिओ? रुचिता नेमकं काय म्हणते? रुचिता म्हणतीये की अमाल मलिक हा बिग बॉस हिंदीमध्ये कशा पद्धतीनं खेळत होता, कशा पद्धतीनं तो वाईट होता आणि तो जेव्हा बोलत होता तेव्हा असं वाटत होतं की त्याचा आवाज म्यूट करून टाकावा, म्हणजे त्याचं बोलणं बंद करावं. आता रुचिता ज्या पद्धतीनं अमालबद्दल सांगतीये त्याच पद्धतीनं रुचिता सुद्धा आता बिग बॉसच्या घरामध्ये खेळताना आपल्याला दिसते. कारण की ज्या पद्धतीनं रुचिताचा आवाज वाढलेला आहे, तिची जी बोलण्याची पद्धत आहे ती सुद्धा प्रेक्षकांना न आवडणारी आहे. अशाच कमेंट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात येत आहेत. म्हणजे लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण असाच अर्थ रुचिताच्या बाबतीत सुद्धा लागू होतो. कारण की रुचिता ज्या पद्धतीनं आरडतीये, वरडतीये, अपशब्द वापरतीये, ज्या पद्धतीनं तिची बोलण्याची ट्युनिंग आहे, ज्या पद्धतीने ती बोलतीये, यामुळं अनेक जण कर्कश आवाज असं म्हणून टीका रुचितावर करत आहेत. पण मात्र तरी सुद्धा रुचिताला त्याचा काहीही फरक पडत नाही. ती थेट कॅमेऱ्यासमोर सांगतेय की मला काहीही फरक पडत नाही की मी कशी दिसतीये, काय दिसतीये हे मला माहिती आहे. जर आपण पाहिलं तर भाऊच्या धक्क्यावर प्रत्येक वेळी रुचितालाच भाऊ बोलत असतात. कारण की ते बिग बॉसच्या घरामध्ये त्याच पद्धतीनं वागताना आपल्याला दिसत आहे. पण मात्र रुचिता हे मुद्दामून बिग बॉसच्या घरामध्ये करतीये असंच आपला एकंदरीत या ठिकाणी वाटतं. याचं महत्वाचं कारण म्हणजे ज्या पद्धतीनं रुचिता बिग बॉसमध्ये जाण्या अगोदर तिनं सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्यामध्ये तिनं स्वतः सांगितलं होतं की बिग बॉस हिंदीमध्ये फरहाना कशा पद्धतीनं चांगली खेळत होती आणि अमाल तिला कशा पद्धतीनं भांडत होता. याचा अर्थ हिनं बिग बॉसचे सगळे एपिसोड पाहिलेले आहेत आणि तिला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की बिग बॉसमध्ये जे भांडतं, आरडतं, वरडतं तेच सेकंड रनरअप सुद्धा राहतं किंवा कायमस्वरूपी घरामध्ये टिकून राहतं. मग आता तिनं बिग बॉस एवढ्या चांगल्या पद्धतीनं बघितलेलं आहे म्हणून ती अशा पद्धतीने त्या ठिकाणी मुद्दामून बोलतीये असंच एकंदरीत बऱ्याच जणांना वाटतं. आता ज्या पद्धतीनं ती बोलतीये ती ठरून बोलतीये, मुद्दामून करतीये का तिचा स्वभावच तसा आहे? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.